संपादन करून दिला तो दीपक ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर जशी दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल आपण कॉम्बॉक्स मध्ये ऐकू आमच्या विभागामधला एक गोड आवाज शिवमजी लोबी सरांचा. यस, थँक्यू रमेश. फर्स्ट बॉल ऑफ दिस मॅच बॅकफुटला जाऊन हुक करत असताना डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. पिबनचा षटक त्याचा फायदा घेत असताना पहिल्याच बॉल मध्ये इथून 4 धावसंख्येनं धाबांचं अकाउंट बनत असताना टीम अन्ना 11 मुठा संघाची धावसंख्या. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय या मॅच मध्ये अप्रतिम सुरुवात झाली आहे. प्लेअर ऑफ द मॅच दीपक ठरलेत मागील मॅचचे हिरो. वन्स अगेन ब्लाइंडेड स्ट्रोक. इथून निर्धाव चेंडू पंचांकडे लावडले. आपल्या पंचांकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न, परंतु आमचे पंच देखील भरपूर सारे चातुर आहेत आणि याचाच परिणाम पंच सांगत असताना नॉटआउटच्या स्वरूपामध्ये बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क नाहीये आणि त्या स्पर्शाचा आवाज आमच्या पंचांना देखील पोहोचला नाहीये. त्याच मदतीनं आपण पाहता निर्धाव चेंडू येतोय. अरविंदचा बॉल ऑन साईडच्या दिशेनं अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक घेतोय. बॉल उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत मिळते या बॉलवरती देखील ती फक्त सिंगलला धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. नो लॉस, 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. 5 धावा धाव फलकावरती. मागील मॅच गौरव आपण देखील पाहिली असेल 48 धावांचं लक्ष्य अगदी 3 षटकांमध्ये पार पडलं. बॅकफुटला जाऊन पुलचा फटका खेचायचा होता, व्यवस्थित बॅटवरती येऊ शकलेला नाहीये. बॉल थोड्या अगोदर खेळले फलंदाज. हा बॉल थोडा उशिराना बॉल आला आणि त्याच पद्धतीनं आपण पाहता इथून मिस टायमिंग स्ट्रोक रन मिळते या बॉलवरती. ती फक्त आणि फक्त पुनश्च एकदा 1-1च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. एकही गडी बाद नाहीये. धावसंख्या ती 6. पॉवर प्लेच्या षटकात पॉवर पॅक बॅटिंगची आवश्यकता या मॅच मध्ये. अरविंदचा बॉल फटका प्रतिमे. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॉल एक टप्पा घेत कॉमेंट्री बॉक्सला येते सलामी. 4 धावसंख्येसाठी येतोय हा आणखी एक विस्फोटक चौकार. कमॉन डीजे. टीम पाहिला फलंदाजाचा मागील बॉलवरती. वन्स अगेन व्हाट अ शॉट. नेत्रदीपक मातक सौंदर्य दर्शवणारा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फ्लायटेड पॅरलल षटकार. पहिल्याच षटकामध्ये पॉवर प्लेच्या पॉवर पॅक आणि पॉवरफुल बॅटिंग तुम्ही पाहिले. अन्ना 11 मुठा टीमची 16 धावसंख्या जमवल्यात पहिल्या षटकामध्ये. एकही गडी बाद नाहीये. एक रायझिंग स्टार्ट करून दिलाय. एक अप्रतिम सुरुवात मिळाली या मॅचमध्ये, परंतु सुरुवात चांगल्या मिळाल्यानंतर एक मोमेंटम शिफ्ट झालाय आणि तो कॅरी ऑन करत असताना अंतिम षटकांपर्यंत त्याच जोशानं त्याच जिद्दीनं धावसंख्या उभारल्या जातील का धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 मिडल ऑर्डर. अंकुचा बॉल पुलचा फटका. एक टप्पा घेत नवसंजीवनी मिळाले धावसंख्येला. 1 टप्प्याचं अंतर गाठत बॉल चाललाय सीमा पार. छूम अंतर येतोय चौका. ट्वेंटी रन्स ऑन स्कोर कार्ड. अकुडप्प्याचा बॉल बॅक फुटला जाऊन वॉट शॉट. नेत्रदीपक मादक सौंदर्य विश्वनाथ गुंडप्पा यांची आठवण. डीप पॉइंट मध्ये बॉल चाललाय. आणखी एक जमिनीला घास पुसत डीप पॉइंट मध्ये येतोय हा अनमोल चौकार.
एक्सप्रेस वेनं धावत होती गाडी आणि तिथे ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये अंकुशनं पहिल्याच 2 बॉलमध्ये लगातारचे चौकार तुम्ही पाहिले, परंतु बॉल नंबर 3 मध्ये कमबॅकिंग डिलिव्हरी तुम्ही पाहिली. इथून ब्रेक कालाय धावसंख्येला, पार्टनरशिप ब्रेक झाली आहे. ब्रेक थ्रूची आवश्यकता होती. बॅकफुटला जाऊन फ्लिकचा फटका आहे. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक दुसऱ्या टप्प्याला बॉल उचलतोय हातामध्ये, तोपर्यंत रन मिळते ती एक. हेच तर क्रिकेट आहे. विस्फोटकरित्या सुरुवात झाली, रायझिंग स्टार्ट मिळालं, परंतु मिळालेली मागील बॉलवरती सफलता इथून धावसंख्येला थोडंसं अंकुश लावण्याचं काम करेल का ओव्हर नंबर 2 मध्ये अंकुश, यावरती देखील लक्ष देणं फार गरजेचं आहे. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर आहे. पहिल्याच षटकामध्ये 16 आल्यानंतर एक प्लॅटफॉर्म सेट केलं प्रथम फलंदाजांनी. आता मिडल ऑर्डरमध्ये मधल्या फलीच्या खेळाडूंना देखील हा तेच मोमेंटम पुढे नेण्याचं काम करायचं आहे. एक छोटी पार्टनरशिप हवी आहे. बारक्या मागील मॅचचा हिरो ऑन स्ट्राईकला रथारमध्ये हा बॉल दिलाय फेकून, व्यासपीठाला सलामी देणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पहिल्या षटकात होत्या गौरव सांगतायत 16 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 15, परंतु या षटकामध्ये एक ब्रेक थ्रू अर्पण केला अंकुशनं. तिथून थोडं कमबॅक केलं, परंतु पुन्हा त्या षटकारानं मोमेंटम आपल्याकडे शिफ्ट केलं. बॅटिंग मार्कवरती अण्णा 11 मोठा टीम कडून आपण पाहताय. बारक्या नुकताच आला. बारक्याचा जर विचार केला तर मागील मॅचमध्ये एक अफलातून बॅटिंग त्याच्या बॅटमधून आपण पाहिली. 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती ऑफिशियल 31 या अंकावर. पहिल्या षटकात 16, दुसऱ्या काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलमध्ये गिरीजचं देखील स्वागत केलंय षटकारानं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 या अंकावरती. 37 रन्स ऑन स्कोर कार्ड. गिरीज पुन्हा एकदा निघालाय. फुल टॉस बॉल हॅमर करत असताना प्रोटेक्शन अवेलेबल आहे यावेळी काऊ कॉर्नर झोन मध्ये. एकच धाव मिळाल्या बॉलवरती. पहिल्याच बॉलमध्ये षटकार आला, अगदी फ्लायटेड षटकार, आणि त्यानंतर इथे मिळतीये ती सिंगल. सिंगलनं धावसंख्या 38 या आकड्यावरती. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर आहे. सन्मानजनक धावसंख्या तर उभारले. इथून येणारे 4 बॉल फार महत्वपूर्ण आहेत. स्लॉटमध्ये बॉल यार्कर लेन स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॅक टू द बॉलर हा स्ट्रोक. निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडू अंतिम क्षणी येणारा निर्धाव बॉल फार महत्वपूर्ण आहे. जितक्या धावा तुम्ही या षटकात वाचवाल ना तितक्या धावा तुम्हाला उत्तरार्धाच्या खेळामध्ये फार उपयुक्त ठरतील. आणि अशाच पद्धतीनं हा निर्धाव बॉल येतोय. या निर्धावानं धावसंख्याला स्टॉप मिळतो 38 या अंकावरती. नेक्स्ट बॉल दिशा पाहावी लागेल. पंच लाईन चेक करत असताना आमच्याकडे डिसिजन पोहोचवतायत. 2 जमिनी समांतर आहात. इतक्या रात्री पंचांना कवायत करण्यास भाग पडलं गोलंदाजानं. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 रन्स स्कोर कार्डवरती. किमान 2 मोठे फटके इथून आले तर एक मोठी धावसंख्या उभारू शकतो. प्रथम बॅटिंग करत असताना अण्णा 11 मोठा संघ खोलात टाकला बॉल. अक्षरशः वेगवान स्ट्रोक आहे काऊ कॉर्नर मध्ये. पुनश्च एकदा दुसरीचा प्रयत्न वेगानं धावतोय डेंजर एंड कडे. अखेर सापडलाय फलंदाजांना रनआउट. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात पंचांना. इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात लागला आणखी एक धक्का. बॅट
पातेची आस नसे आयुष्याची आणि भीती मृत्यूची वाघालाही शांत करणारी जात माऊलांची. प्रत्येक माऊला या स्वराज्यासाठी खऱ्या अर्थानं प्राण अर्पण करायला तयार झाला. लोक जगण्यासाठी नाही तर लोक मरण्यासाठी स्पर्धा तयार करायला झाली आणि त्यातून उभं राहिलंय रक्तानं स्वराज्य. आणि त्याच माऊल्यांचा आदर्श इथून घ्यावा लागेल धाव संख्येला हा कुठेतरी थांबवण्यासाठी आणि उत्तर केलात त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर आहे आणि अशा अवस्थेत इथून मात्र या बॉलवरती सिंगल येते. थोडी नवसंजीवनी मिळते धावसंख्येला. 41 रन्स ऑन स्कोर कार्ड. फर्स्ट हिडिंग ऑफ दिस मॅच इन ॲक्शनमध्ये तुम्ही पाहताय. प्रथम बॅटिंग करत असताना अन्ना 11 मोठा संघाला. स्लोवर वन धीम्या गतीनं हे बॉल अगोदर फेकणं फार गरजेचं होतं. बॅट्समन अगदी वेगानं बॅटचा फ्लो ओपन करतो त्यानं अशा अवस्थेत व्हेरिएशन दाखवणं फार इम्पॉर्टंट आहे क्रिकेटच्या पटलावरती. आणि तो व्हेरिएशन अंतिम क्षणी का होईना हा समजूतपूर्वक फेकलाय. बॉलिंग मार्कवरती आल्या. तिसऱ्या षटकामध्ये टोटल धावा 10. 2 षटकांपेक्षा हे षटक फार अप्रतिम ठरलंय. फिल्डिंग करणाऱ्या अन्ना 11 मोठा संघाच्या अगेन्स्ट टीम जुमापट्टी संघाची फिल्डिंग आपण पाहताय. आणि धावसंख्या पोहोचली ती 42चं लक्ष आहे. जशी या लक्ष्याला होईल सुरुवात करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल. या ऐकूयात महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि विनोदी समालोचक अर्थातच तुमच्या आमचे सर्वांचे लाडके योगेशजी वाघ सरांना. बहुगलबलान करणे. आरकोट नका भरू. टीम आहे मुठे. तो चेंडू टाकतोय कुठे वाईट. हा चेंडू खराब. इथे मात्र हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेरने चेंडू निघून चाललाय. खराब चेंडू. मंगेश आता पाहू शकायला येणारा चेंडू कशा पद्धतीने हाताला जाईल. गोलंदाज तयार. इथे मात्र फटका कमालीचा. गोलंदाज होता मंग्या. बॅट्समनला चावल्या मुंग्या. ठोकल्या धाबासा. कारण त्याच्यात लय डेंजर कार्यक्रम. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच देखील महत्वाची आहे. महत्वाची मॅच असताना इथे टाकलेला हा चेंडू डॉट. पहिला चेंडू आला होता तो म्हणजे व्हाईट बॉल, घाण्या बॉल, नासका बॉल. परंतु त्याच्यावर काय सांगायचं, त्याच्यावर असा रट्टा मारला का काय सांगायचं. बॉलिंग करीत होता मंग्यात. बॅट्समनला चावल्या मुंग्या. त्याने मात्र केला सो षटकार. त्याच्यानंतर डॉट. 7 धावा.
यावेळेस देखील फटका कमालीचा आणि याही वेळेस फटका कमालीचा आलाय. 15-16-17 न सासऱ्याला चावला कुत्रा न कुठेही उतरा. तिथे बॅट्समन काही थांबे ना. आता संघाची धावसंख्या 13. जमाने के साथ हमें भी अपडेट होना मागता है. काय सांगायचं आहे. आमचं कॉमेंट्रीवाला डेंजर बाबा कट मारायला लागलं. भुया वाटून राहते काय झालं उदय गेले का अशी फट पडली आहे. याही वेळेस हा शिरा एकमेकाचे ढेंग फटी शिरा ढेंग फटीत हा चापा चापा नाही खेकूड म्हणजे ही अशी बिल्डिंग म्हणजे तीच बिल्डिंग जसा काय जिथे खेकड्याचा कांजी पिऊन आलाय वळवळ 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 धोकाच नाही. म्हणून सांगता आमचे खांद्यावर घोंगडी हातात काठी. आपली भाषेत सांगला तर हातात काडी. त्याच्यापेक्षा बरी आमची सासूरवाडी. नाही तर मग सासरा काढा काढी. तिथे पुन्हा एकदा इथे टाकलेला हा चेंडू चांगला चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल. घ्यायचा असेल तर घेऊ शकता. एकदा रिव्ह्यू गमावला तर मिळणार नाही. यस बॅटिंग करणाऱ्या टीमचा हा मात्र आहे वाईट साठी रिव्ह्यू तो चेक केला जाईल. फेअर डिलिव्हरी फेअर डिलिव्हरी. फिल्डर हॅम्पर म्हणजे लगीन केलेली बायको नाही. काय माहित आहे का सासरा जसा सांगेल ना तसाच वागायला लागायचं. आयोजन कमिटीचा निर्णय येतील त्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. इथे टाकलेला हा चेंडू देखील डॉट आणि इथे मात्र ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपली गेली. पहिले आजकालचा खेळाडू काय माहित आहे का लाईव्ह मॅच असली तरी हॅम्परला येड्यात कडाय कमी नाही करत. एक एक बारे लफडा काय होतं माहित आहे का चुकून नशिबानं मॅच हारली ना आणि माणूस आहे माणसाकडून एक दोन बार जर चूक झाली ना आता 1000 ग्रुप होतो मॅच टकीत राहतील. काय सांगायचं आहे कमाल आहे. इथे जाऊया मामाची गाणी लखू. आजकाल मामा भाषाला पाहुणा पण येऊन देत नाही. त्याला माहित आहे याचा भरोसाच नाही. वांदा करून टिकलाय पोर आहे सगळा. सगळ्यात कारण चांगला म्हणजे काय माहिती का मोबाईल. अजून बरंच गडिया अजून चॅटिंग करता. अरे काय सांगता आहे तुम्ही जागला जागला लोकांच्या पोरी तरी नका जागू. इथे यावेळेस जरूर वाईट बॉल. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चुकीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातो आहे. खराब चेंडू आलाय. खराब चेंडू वाईट बॉल. 15 यस. पहा धावफलकावरती धाबा जोडल्यात 15 न पहिले आमच्या स्कोररच्या चेहऱ्याकडती नंद्रा. अगदी चांगला आमचा स्कोरर आहे यावेळेस. हो फटका इथे मात्र सापड बार आहे आणि बॉल आउट ऑफ पार जाईल. तिथे धाबा मिळतील 4. हा येतो चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धाबा.
आता तुम्हाला समजलं व्या. आता लीन मीठ आणला ना. यस बरोबर. आता टेस्ट वाढणार. 22 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक सुरू आहे ते म्हणजे दुसरं. मिस्टर बारक्या. चला आता पुढचा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल. अजूनही 2 चेंडूचा खेळ जो बरोबर शिल्लक आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा रट्टा मारलाय परंतु फिल्डर या सकाराम आला या डेंगपणात आणि यावेळेस मात्र आता फलंदाज बाद.
शेवटचे बॉल शिल्लक आहेत मॅच मध्ये 1 आणि 15 धाबा बार. यावेळेस इथे फटका बसलेला आहे आणि आता बघता बघता ही मॅच जिंकलेली आहे अण्णा 11 मोठे टीमनं आणि टफ अँड हार्ड लक टीम जुमापट्टी. विजय संघाचे अभिनंदन असेल, हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक असेल. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. एका साईडनं मला वाटतं विजयी संघ आणि त्यांना फाईट करेल टीम खंडाळा.